मी आधी पण सांगितलं, जगासाठी कांताबाई असाल, माझ्यासाठी तुम्ही आई आहात. भाग्यवंताची पुण्य वानलेक ग इधव नारीचा केला सन्मान. आणि मला पण खूप आनंद झाला की मला पण वाटलं की एक हृदयाजवळची मुलगीच आहे. असं मला असं वाटलं आणि इतक्या कौतुक करावं तितकं कमी पडेल का. इतकं कमी वयामध्ये समाजासाठी जरा इतकं जर कधी तळमळ असन एवढ्या वयामध्ये, मला याचं खूप काही कौतुक वाटलं. काय माझ्या डोळ्यातून पाणी निघत होतं कधी कधी शब्द ऐकताना, का भगवंताना सतत तुमच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमचा कार्यभाग पार पाडावं, असं आपली एक परमेश्वराची विनंती. म्हणजे ईद व महिलासाठी हळद कुंकाचा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात मला बोललेलं आणि मी इथं आल्यावर ते पाहिलं की म्हणजे इतक्या कमी वयामध्ये 4 अनाथ मुलं त्यांचा सांभाळ करणं म्हणजे स्वतःची आईने करू शकली आणि ते ह्यो मुलीने केला. तिचं खूप काही कौतुक करायसारखी गोष्ट आहे आणि डोळ्यातून पाणी निघत होतं. भाग्यवंताची पुण्य वानलेक ग इधव नारीचा केला सन्मान. भाग्यवंताची लेक पुण्य वान ग इधव नारीचा केला सन्मान. इधव नारीचा केला सन्मान. काय सांगू बाई ग याची नवलाई, काय सांगू बाई ग याची नवलाई. सारा समाज धरला या काठाई, सारा समाज धरला या काठाई. भाग्यवंताची पुण्यवान लेक ग इधव नारीचा केला सन्मान. इधव नारीचा केला सन्मान. म्हणजे खूप माझ्यासाठी मी सांगू नाही शकत हे शब्द काय आहेत. म्हणजे मी खरंच भावना संपल्यात माझ्या असं म्हणायला हरकत नाही की शब्दच नाही आहेत माझ्याकडे. आणि मी कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की आई इथे माझ्या कार्यक्रमाला येतील. त्या आल्या आणि लगेच माझं आज दिवसभराचं काय 2 शब्द किंवा 2 गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या आणि लेकीला इतकं मोठं त्यांनी समजलं की माझ्यावरती त्यांनी 2 ओळी रचल्या. आजपर्यंत तुम्ही पहिल्या आहात की म्हणजे मला खूप म्हणजे सांगता येत नाहीत की काय भावना आहे. इतकं मला छान वाटतंय की आणि आईसारख्याच तुम्ही माझ्यासाठी आहात. मी आधी पण सांगितलं, जगासाठी कांताबाई असाल, माझ्यासाठी तुम्ही आई आहात. कारण या वयामध्ये तुम्ही सुरुवात केली आहे आणि तुम्ही सगळ्यांसाठी खरंच एक आदर्श आहात. कारण की आज आपण म्हणतो की एक वय निघून गेल्यानंतर गोष्टी आपण म्हणतो आता वेळ संपून गेली, आता काय करायचं. अनेक महिलांच्या आयुष्यावरती त्या संपुष्टात जाताना म्हणजे आता शेवट झाला, आता काय करायचं. पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या प्रत्येक आईने ती प्रेरणा घेतली पाहिजे आणि तुमच्याकडे पाहून एक प्रयत्न केला पाहिजे की हां, एका बाईने ठरवलं तर ती काहीही करू शकते, कुठल्याही वेळी करू शकते आणि कुठल्याही आयुष्याचा कोणताही टप्पा गाठला तरी करू शकते. तर तुम्ही माझ्यासाठीच नाही तर अनेकांसाठी प्रेरणा आहात आणि तो जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादावर मी कायम म्हणजे मी सगळ्यांना सांगत असते की तुमच्या लेकीवर तुम्ही विश्वास ठेवता, मी कधीच तो खाली जाऊ देणार नाही. आज तुम्ही माझ्यासाठी भगवंताचरणी प्रार्थना केली, माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी आहे. तर तुमचा आशीर्वाद मी वाया जाऊ देणार नाही. आणि तुमचे परत एकदा फार फार आभार की एका लेकीच्या हाकेला देऊन तुम्ही या ठिकाणी आलात. हा ऋणानुबंध फक्त एका कार्यक्रमाचा नाही तर आयुष्यभर असाच राहावा. वारंवार तुम्ही आमच्याकडे यावं, मला तिकडे येण्याची संधी मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू. जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मेल्यासारखे असतात. आत्ताच ताईचं जे सरांनी सांगितलेली माहिती की जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मेल्यासारखे असतात, पण जे स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी सुद्धा जगतात ते मरून सुद्धा लाखो वर्ष लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी जिवंत असतात. तर अशा या छोट्याशा गोष्टी, छोटासा संवाद माझ्या हृदयातला तुमच्या हृदयात पोहोचवायचा प्रयत्न केला तो तुमच्या काळजात पोहोचला. हे तुमच्या नजरा, तुमच्या टाळ्या मला सांगत होत्या. लेकीचं पटलं असेल तर नक्कीच तुम्ही साथ दिली पाहिजे. हात सागरे फार काही मागितलं नाही, विचारांचं वाण मी वाटायचा प्रयत्न केला आणि तेच मला परत मिळेल साथीच्या रूपाने, एवढी अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या समोर करते. चुकलं असेल तर माझे दोन्ही हात, तिसरं मस्तक तुमच्या चरणावर ठेवून तुमची माफी मागते. पण बरोबर असेल तर माझ्या सोबत राहायची विनंती सुद्धा करते. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे फार फार आभार व्यक्त करून मी थांबते. धन्यवाद.